हाय नमस्कार. आपले चॅनल स्वाद जेवण आणि जीवन यामध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत. तर आज आपण चीज गार्लिक पाव बनवणार आहोत. त्यासाठी साहित्य घेतलेलं पाहूया. पाव, कांद्याची पात बारीक चिरून घेतली आहे, कोथिंबीर, कांदा, टोमॅटो, शिमला मिरची, चीज, बटर, लसूण, चिल्ली फ्लेक्स, ऑरिगॅनो घेतले आपण. तर चला आपण सुरू करूया चीज गार्लिक पाव बनवायला. आपण डिश घेतले, डिशमध्ये आता आपण बटर टाकूया. हे पहा बटर. आपल्याला हवं आहे तेवढं घ्यायचं. असं गोल गोल फिरून जरा वितळवून घ्यायचं बटर. असं गरम नाही करायचं, असं हातानेच गोल गोल फिरून जरा मॅश करून घ्यायचं बटरला. हे पहा सॉफ्ट असं झालं आहे. यामध्ये आपण लसूण किसून घेतलं आहे किसणीने, तो टाकूया. त्यानंतर चिल्ली फ्लेक्स आणि ऑरिगॅनो हे सगळं आपण मिक्स करून घेऊया छान असं. आपण यामध्ये मीठ नाही ॲड करणार, कारण बटरमध्ये आणि चीजमध्ये ऑलरेडी मीठ असतं, त्यामुळे मीठ नाही ॲड करणार आपण. हे पहा आपण मिक्स करून घेतलं आहे. तर आता आपण पाव घेऊया. पावाला आपण उभं असं चिरून घेतले, मध्ये 2 भाग केले तसे. आता हे असं ठेवून त्यावर आपण ही पेस्ट लावून घेऊया. सगळीकडे चोळून घ्यायची व्यवस्थित. आणि त्यावर आता आपण कांदा, आपल्याला कमी जास्त जसं हवं आहे तसं टाकून घ्या. टोमॅटो, कोथिंबीर, त्यानंतर शिमला मिरची. आपल्याला ज्या भाज्या आवडत नसतील त्या ॲड करू नका, स्किप करू शकता तुम्ही. त्यानंतर चीज टाकूया आपण. चीज खूप टाकायचं भरभरून. त्यावर चिल्ली फ्लेक्स टाकूया थोडं, आणि ऑरिगॅनो पेपर, आणि हे बंद करूया. याप्रमाणेच इतरही करून घेऊया. इतरही पाव करून घेऊया असंच. तर हे पहा आपले चीज गार्लिक पाव रेडी आहेत. भरून घेतलेत आपण ते. आता आपण यामध्ये बटर टाकूया पॅनमध्ये. पॅन गरम करत ठेवला आहे, त्यामध्ये आता आपण बटर सोडूया. हे सगळीकडे फिरून घ्यायचं असं छान असं मिसळून घ्यायचं. आणि यावर आपण आता पाव घेऊया. छान असे कुरकुरीत होतात, खायलाही खूप टेस्टी. मुलं जर आवडी भाजी नसतील खात तर तेही आवडीने खातील. त्यांना न कळत टाकले ते कळणार सुद्धा नाही की यामध्ये भाज्या ॲड केल्यात आपण. त्यांना आवडत नसतील तर तेही आवडीने खातील, त्यांना कळणार सुद्धा नाही यामध्ये भाज्या आहेत. चला तर याला 2 मिनिटं वाफवून घेऊया. जे उरलेलं ते मिक्स केलेलं बॅटर होतं ते याच्यावर आपण लावून घेतले पावावर. हे पहा वितळल्यावर खूपच छान. चला तर आपण गॅस बंद करूया. हे पहा पाव आपले रेडी आहेत. खालनं कुरकुरीत आणि वरण एकदम सॉफ्ट. आपली चीज गार्लिक पाव तयार आहेत. तर हे पहा कसे क्रंची, आणि हे पहा चीज पण आतमध्ये शिजलं गेलं आहे. हे पहा चीज किती छान शिजलं आहे. हे पहा आवाज येईल बघा, कुरकुरीत असा आवाज येईल. आला का आवाज तुम्हाला?
छान असे शिजले गेले आतपर्यंत आणि भाज्याही खूप छान शिजल्या गेल्यात. मुलं खूप आवडीने खातात आणि खायला तर खूपच टेस्टी. तर कशी वाटली तुम्हाला चीज गार्लिक पावची रेसिपी नक्की कमेंट करून कळवा. आणि अशाच नवीन रेसिपी पाहण्यासाठी आमचा चॅनल स्वाद जेवण आणि जीवन नेहमी बघत राहा. लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.